नमस्कार, स्वादमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपल्याला पालकपासून होणारा अतिशय चविष्ट असा झुणका बनवायचा आहे, म्हणजे पालकचं कोरडं पिठलं बनवायचं आहे। ज्यांना पालकची भाजी आवडत नसेल तेही आवडीने हा झुणका खातील, इतका चविष्ट हा झुणका होतो। आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझे चॅनल सबस्क्राइब केलेले नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघून घ्या व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, लाईक कमेंट व शेअरही नक्की करा। चला मग आपण आता पालकच्या भाजीचा झुणका बनवूया। पालकचा झुणका करण्यासाठी ही पालकची भाजी घेतलेली आहे। आमच्याकडे शेपूची भाजी व पालक असे एकत्र मिळते। तुम्हाला फक्त पालकची भाजी घ्यायची असेल तरी चालेल किंवा शेपूची भाजी पालकमध्ये मिक्स असेल तरी चालेल। आता आपण ह्या भाजीला निवडून घेणार आहोत, स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि बारीक कापून पाणी न टाकता वाफवून घेणार आहोत। ही पालकची भाजी आपण वाफवून घेतलेली आहे। आता झुणका बनवण्यासाठी इतर साहित्य लागेल ते बघूया। भाजीत मावेल एवढं बेसन पीठ आपण घेतलेलं आहे। 9-10 लसूण पाकळ्या आपण चिरून घेतलेल्या आहेत। एक मोठा कांदा आपण चिरून घेतलेला आहे। अर्धा टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे। 2 टेबलस्पून जिरे घेतलेले आहे। चवीनुसार हळद मीठ घ्या आणि चवीनुसारच लाल तिखट घ्या। आता एका भांड्यामध्ये आपण बेसन पीठ घालून घेऊ। चवीनुसार हळद मीठ घालून घेऊ। आपण शिजवलेली पालकची भाजी घालून घेणार आहोत। आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत। भाजी शिजवताना भाजीमध्ये ओलावा असल्याने सहसा पाणी घालण्याची गरज नाही पडत, पण आवश्यकता असल्यास थोडंसं पाणी घालू शकता। अशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजवायचं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। आता आपण पालकचा झुणका करून घेऊ। त्यासाठी हे एका कढईमध्ये 4 पळे आपण तेल घेतलेलं आहे। झुणका हा आपल्याला तेलावरच शिजवायचा असल्याने आपण तेल जास्त घेतलेलं आहे। तेल घेऊन ते कढईमध्ये अशा प्रकारे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला झुणका हा कढईला लागणार नाही। तापलेल्या तेलामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे, जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं मोहरी तळतळल्यानंतर कांदा लसूण घालून घेऊ। आता कांदा लसूणला आपल्याला छानपैकी फोडणी बसू द्यायची आहे। कांदा लसूणला व्यवस्थित फोडणी बसलेली आहे। आता आपण चटणी घालून घेऊ। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपण बेसन पीठ व शिजवलेली भाजी, मीठ व हळद घालून जे मिश्रण तयार केलेलं होतं ते मिश्रण आपण फोडणीमध्ये घालून घेणार आहोत। आता मिक्स करून घेऊ। हा झुणका म्हणजेच पालकचं कोरडं पिठलं आपल्याला वाफेवरच शिजवायचं आहे, त्यामुळे याच्यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही। तेलामुळे व वाफेवर हा झुणका सहज शिजतो। आता कढईमध्ये अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण थोडंसं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित शिजेल। आणि हा झुणका शिजेपर्यंत आपल्याला गॅस हा मंद ठेवायचा आहे व झुणका लवकर व्हावा व व्यवस्थित शिजावा यासाठी आपल्याला वरून झाकणही ठेवून घ्यायचं आहे। अधूनमधून आपल्याला हे झाकण काढून झुणक्याला उलटसुलट करून घ्यायचं आहे, म्हणजे खालचा शिजलेला भाग आपल्याला वरून करून घ्यायचा आहे आणि जो कच्चा भाग आहे ना तो खालच्या दिशेने करायचा आहे, म्हणजे आपला झुणका हा लवकर शिजेल। सर्व झुणका हा उलटसुलट केल्यानंतर हा झुणका व्यवस्थित शिजण्यासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे। मंद गॅसवर आपण शिजवून घेऊ। आता परत झाकण काढून घेणार आहोत आणि पालकचा झुणका उलटसुलट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारची कृती आपल्याला 5-6 वेळा करायची आहे, त्यामुळे आपला झुणका हा वाफेवरच छानपैकी शिजून जातो।
झुणका हा 5-6 वेळा उलटसुलट केल्यावर व झाकण ठेवल्यामुळे कोरडा होऊन व्यवस्थित शिजून जातो। 5-6 वेळा हीच कृती केल्यावर आपला झुणका बघा आता शिजून गेलेला आहे। अशा प्रकारे कोरडा झाला म्हणजे आपला झुणका हा शिजला असं समजावं किंवा खाऊन पाहिलं तरी चालेल। पालकच्या भाजीपासून अतिशय चविष्ट असा झुणका तयार आहे। नक्कीच करून बघा पालकच्या भाजीपासून अतिशय चविष्ट असा झुणका। आणि कसा झालेला आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। आणि फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल ना तर फॉलो करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केल्याने आणि फेसबुकवर असाल तर फॉलो केल्याने मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन म्हणजेच मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। आणि सबस्क्राईब व फॉलो हे विनामूल्य असतं। आणि लाईक करा, छानशी कमेंट करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावा असं वाटला तर शेअरही नक्की करा। चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या। पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार।